जय पवार यांनी व्यक्त केला आहे। जय पवारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर त्यांनी आपल्या वडील हे मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य केलंय। एकंदरीत सांगायचं तर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा नेहमी असा विश्वास व्यक्त केला जातो। इव्हन त्यांना पार्टी सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली होती, ज्यावरती मुख्यमंत्री अजित पवार असं लिहिलेलं होतं आणि त्या पार्टीची अगदी राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा अशी रंगली होती। त्यानंतर आता त्यांचे पुत्र जय पवारांनी हे मोठं विधान केलंय। नुसती पार्टीच नाही तर बर्थडे केक देखील त्याच्यावर सुद्धा हाच आशय होता की अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री। पण यात एक महत्त्वाचं सांगायचं तर अजित पवारांनी स्वतः काही दिवसांपूर्वी सांगितलं ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाहीत। अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी आत्ताच या ठिकाणी मतदान केलेलं आहे। जय पवार आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी। दादा, तुम्ही मतदान केलेलं आहे, सकाळपासून गाठी भेटी घेतात, मतदारांचा उत्साह कसा आहे आणि तुम्ही मतदान केलेलं आहे, दोन्हीवरती सविस्तर प्रतिक्रिया। मतदारांचा उत्साह तर खूप चांगला आहे। सकाळी 7 वाजता मी दादांच्या भेटीला गेलो, तिकडं दादांनी काटेवाडीत मतदान केलं आणि प्रतिसाद सगळ्याच बूथवरती खूप चांगला आहे। आता तुम्ही मतदान केलेलं आहे, याही मतदार केंद्रावरती तुम्ही आतमध्ये ज्येष्ठ नागरिकांपासून इतर पण मतदार बघितले, असाच उत्साह सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतोय का? शहरापेक्षा ग्रामीणमध्ये जास्ती उत्साह आहे। मला वाटतं शहरी भागातले सगळेच नागरिक थोडं उशिरा बाहेर निघतील। विश्वास आहे दादांना पुन्हा एकदा सगळे दादांच्या विजयावरती? अत्यंत विश्वास आहे की दादा मुख्यमंत्रीच होतील। काही वेळापूर्वी बारामतीतील एक मतदान केंद्र आहे, त्या ठिकाणी तुमच्या चुलती